मित्रांनो नमस्कार, मी विनोद सननसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या कपाशीला खत देण्याची वेळ आणि ओळख ही कशी करायची, अशी संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला पाहिजे। मित्रांनो, आपण आपल्या कपाशीला वेगवेगळ्या खतं या ठिकाणी देतो आणि आपल्याला खत केव्हा द्यायचं, खत द्यायची ओळख आपल्याला हे कशी करायची, आपल्याला या ठिकाणी मी सर्व माहिती देणार आहे। तर बघा, आपण या ठिकाणी मी या शेतामध्ये उभा आहे। मी तुम्हाला या शेतामध्ये जे कपाशी आहे या कपाशीची क्वालिटी 2 मिनिटासाठी दाखवत आहे। व्हिडिओ स्किप करू नका आणि हे कपाशीची क्वालिटी मी एकदा बघून घ्या। कपाशीची लांबी किती झालेली आहे, कपाशीला फांद्या किती आलेल्या आहेत, कपाशीला पुढ्या किती आलेल्या आहेत आणि या कपाशीमध्ये जे पानं आपण पाहणार की काही पाणी या ठिकाणी वाकडं आपल्याला दिसणार नाही। तर कपाशीचं नियोजन अत्यंत या ठिकाणी चांगलं केलेलं आहे। तुम्ही एकदा कपाशी पाहून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे। तर बघा, आपल्या कपाशीची क्वालिटी एवढी जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला दिसते की कपाशी चारी बाजूने जर तुम्ही बघितली तर कपाशीचं एकही पान या ठिकाणी वाकडं होईल नाही। कपाशीचं योग्य नियोजन, खताचं नियोजन आणि फवारणी हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात आम्ही केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा मुद्दा असा आहे आपला की आपल्या शेताला खत कोणतं द्यायचं, त्याची ओळख कशी करायची, कपाशीला खत कोणत्या वेळेला द्यायचं, कपाशीवरती कोणता रोग पडतो, हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं। आपण कपाशीला ज्यावेळेस खत द्यायचं असतं त्यावेळेस खत देत नाही आणि कपाशीला ज्यावेळेस खताची गरज नसते त्यावेळेस आपण या ठिकाणी खत टाकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच माहिती करून घ्यायचं की कपाशीला खत केव्हा द्यायचं, त्याची ओळख आपल्याला कशी दिसते, याची संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा। कपाशीची क्वालिटी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवतोय, खालच्या पानापासून, खालच्या मुळीपासून तर वरच्या शेंड्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी कपाशीची क्वालिटी पाहताय। एकही कपाशीचं पान तुम्हाला या ठिकाणी वाकडं दिसणार नाही। शेतकरी मित्रांनो, नेमकाच आता या ठिकाणी पाऊस बंद झालेला आहे आणि मी माझ्या शेतामध्ये येऊन तुम्हाला या ठिकाणी कपाशी दाखवतोय। कपाशी बघा तुम्ही, एकही मच्छर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही। अशीच क्वालिटी आपल्याला या ठिकाणी तुमच्या कपाशीवरती जर घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। मी एक एक शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही जर असं नियोजन केलं तर तुमची कपाशीसुद्धा या ठिकाणी अशीच राहणार आहे। तर मित्रांनो, चला आता पुढे मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे। तर मित्रांनो, कपाशीची क्वालिटी या ठिकाणी तुम्ही पाहिली, कपाशीला एकदम जोरदार क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिसली आणि कपाशीवरती जो रोग नियंत्रण जे आपल्याला कुठलं जास्त म्हणजे कपाशीमध्ये कुठलेच आपल्याला कमी या ठिकाणी दिसले नाही। कपाशीवरती रोग पण नाही आहे आणि कपाशीचे जे मुळापासून तर शेंड्यापर्यंत जे क्वालिटी होती ते क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघितली। मित्रांनो, खत हे म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। तर शेतकरी मित्रांनो बघा, कपाशी पिकामध्ये रासायनिक खताचे व्यवस्थापन करत असताना योग्य वेळेस झाडास खत दिल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो। शेतकरी मित्रांनो, रासायनिक खताचे व्यवस्थापन करत असताना आपल्याला या ठिकाणी खताचा चांगला परिणाम दिसून येतो। मात्र पारंपरिक पद्धतीने कापूस लागवडीपासून ते 65 दिवसापर्यंत संपूर्ण खताचा मात्रा दिल्या जातात। शेतकरी मित्रांनो, हे एकदम चुकीचे असून झाडाच्या योग्य वाढीच्या व बोंडाच्या संख्येच्या तुलनेत रासायनिक खत देणे आवश्यक असते। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते, मात्र हे खत देताना योग्य वेळ ओळखणे हे आपल्यासाठी आवश्यक असते। हे खत द्यायच्या वेळेस आपल्याला आपल्या कपाशीची ओळख या ठिकाणी करणं अत्यंत गरज असते। तर ती ओळख कशी करायची ते बघा। पीक लहान असताना रासायनिक खते हे कमी प्रमाणात लागवड, झाडाची वाढ अधिक होऊन बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास रासायनिक खताचे प्रमाण अधिक देण्याची गरज असते। शेतकरी मित्रांनो, पीक लहान असताना रासायनिक खते कमी प्रमाणात या ठिकाणी लागतात। आता बघा, कपाशीचे झाड निरोगी असल्यास शेंड्यावरील उभी फांदी व आडवी फांदी काढण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो। शेतकरी मित्रांनो, कपाशी झाड निरोगी
झाल्यावर आपल्याला उभी फांदी आडवी फांदी काढण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागतो. त्याकडे बघून खताचे नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचे. 2 फळफांदीतील अंतर 3 ते 4 इंचच्या दरम्यान असावे. शेतकरी मित्रांनो, 2 फळफांदीमध्ये जे अंतर असतं ते कमीत कमी 3 ते 4 इंच या ठिकाणी असायला पाहिजे. या उलट 2 फळफांदीतील अंतर 5 ते 6 इंच येत असल्यास खत देण्याचे वेळापत्रक अनुसार 2 ते 3 दिवस उशिरा खत द्यावे. शेतकरी मित्रांनो, 5 ते 6 इंच येत असल्यास या ठिकाणी आपल्याला जे खत असतं त्याचं वेळापत्रक कमीत कमी 2 ते 3 दिवस या ठिकाणी उशिरा देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, अनेक शेतकऱ्यांचा असा समज आहे का कपाशीच्या झाडाची उंची जेवढी जास्त तेवढी उत्पन्न अधिक. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना असं वाटतं की झाडाची उंची जेवढी जास्त असेल तेवढं आपल्याला या ठिकाणी उत्पन्न जास्त मिळतं. परंतु बघा, झाडाच्या गरजेनुसार खताचे नियोजन केल्यास झाडास अधिक प्रमाणात फळफांद्या येऊन बोंडाच्या संख्येमध्ये अधिक प्रमाणात वाढ होते. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपल्या झाडाचं प्रमाण बघायचं आहे. आपलं झाड कसं आहे त्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी खत द्यायचं आहे. आणि बघा, त्यामुळे व्यापारी दृष्टिकोन लक्षात घेऊन खताचे योग्य नियोजन केल्यास झाडास अधिक प्रमाणात फळफांद्या येतात. तसेच नत्र, फुरद, पालक याचे सुद्धा योग्य नियोजन करणं या ठिकाणी गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, बघा, नत्र कमी पडल्यास पिकाची वाढ होत नाही, झाडाची पाने पिवळी पडतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या कपाशीला जर नत्र कमी पडल्यास आपल्या कपाशीची जे वाढ आहे ते वाढ या ठिकाणी होत नाही. त्याबरोबर या ठिकाणी आपल्या कपाशीचे पाणी जे आहे ते या ठिकाणी पिवळे पडून जातात. तसेच मुळाची व झाडाची वाढ थांबते. कपाशीच्या ज्या मुळा असतात त्या मुळाची वाढ पण या ठिकाणी थांबून जाते आणि झाडाची वाढ पण या ठिकाणी थांबून जाते. तर बघा, झाडास नवीन फळफांद्याचे उगवण होत नाही. आपल्या कपाशी झाडाला जे नवीन फळफांद्या असतात त्या आपल्या या ठिकाणी होत नाही आणि फुलाचे व पात्याचे प्रमाण कमी होते. या ठिकाणी फुलाचे पात्याचे म्हणजे संपूर्ण आपलं जे झाड असतं त्या झाडाला पुरा या ठिकाणी फटका बसून जातो. तर शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला दिली. तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि ही सर्व माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि शेअर करायचं आहे. सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत राहणार आहे. तर व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.